आजच्या कथेचे नाव आहे कर्माचा हिशोब. एका गावात एक ज्ञानी ऋषी राहत होते. ते लोकांना कर्माचे महत्त्व समजावून सांगत असत. एकदा एक गरीब शेतकरी त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, "मी खूप मेहनत करतो, पण तरीही गरिबीतच राहतोय." ऋषींनी त्याला सांगितले, "चांगले कर्म कर, फळ मिळेल." शेतकऱ्याने मनापासून मेहनत करणे सुरू केले. प्रामाणिकपणे वागू लागला. हळूहळू त्याचे नशीब बदलले आणि तो श्रीमंत झाला. पण श्रीमंत झाल्यानंतर तो गर्विष्ठ झाला. तो इतरांना मदत करणे विसरला आणि त्याचा अपमान करू लागला. एका वादळात त्याचे सर्व धन नष्ट झाले. तेव्हा ऋषींनी त्याला समजावले, चांगल्या कर्माचे फळ मिळते, पण वाईट कर्मांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. आजचे दुःख तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असू शकते आणि आताच्या कर्माचे परिणामही तुला भोगावे लागतील. आपण जे पेरतो तसेच कापतो. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करत राहणे गरजेचे आहे, कारण कर्माचा हिशोब अटळ आहे.